मीटिंग करत. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर मी सरांसोबत आज लेक्चरसाठी उपस्थित आहे आणि बरेचसे ओळखीचे चेहरे सुद्धा मला दिसत आहेत. मलाही खूप आनंद झालाय. मध्यंतरी थोडं कामानिमित्त थोडासा शेड्यूल पूर्ण माझं गडबड झालं होतं. बराच प्रवासही होता, थोडं वाचनही सुरू होतं. त्यामुळे मी येऊ शकलो नाही, परंतु आता पुन्हा ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी आपण भेटत जाऊ अशी कमिटमेंट मी सरांना दिलेली आहे. त्याच्यामुळे मी सरांसोबत आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला दिसत जाईन. बहुधा आपण सोमवारीच आहे, पण आज भेटायचं तसंच कारण वेगळं काही नसून एक सुरुवात करावी पुन्हा एकदा की आपण मला वाटतं मूलभूत ज्योतिष हा कोर्स संपवला एक 2-3 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर पुन्हा आपलं काही सिंकअप झालेलं नाहीये. तर पण फाउंडेशनल कॉन्सेप्ट किती महत्वाच्या असतात आणि त्या लागू करत असताना आपल्याला किती सहजतेने त्या लागू करता येऊ शकतात आणि सरावाने ते आपोआपच आपल्याला जमतं. तर त्याची काही उदाहरणं तुमच्यासमोर आज मांडावीत सहज चर्चा म्हणून. आपली पत्रिका वगैरे सोडवण्याचा आज काही इरादा नाही, कारण आपल्याला ज्योतिष किती सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे चांगली माहिती देऊ शकतं. ते म्हणजे मला काही काही गोष्टींमध्ये मागच्या 2-3 महिन्यात मला वाचनात आलं. त्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला आता शेअर केलं. तर राहू आणि केतूचं जे एक्सप्लेनेशन आहे, राहूचं कर्म म्हणजे केतू आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येतो. तर आज आपण एका विशेष टॉपिकवर बोलूयात. आपल्याला असं माहिती आहे की ग्रह हा पत्रिकेचा राजा असतो. परंतु मुळातच जर आपण बघितलं तर म्हणजे परब्रह्म तत्व जेव्हा होतं, निर्विकार, निराकार, ज्यावेळी युनिव्हर्समध्ये काहीच नव्हतं आणि त्याला आपण आहोत हे कोणालाच माहिती नाही, ही व्यथा मनात निर्माण झाली असावी. म्हणून मी आहे, सोहम म्हणजे मग नाद ब्रह्म, परब्रह्मापासून नाद ब्रह्माची निर्मिती झाली, कारण तसा तो ध्वनी उठला आणि ते नाद ब्रह्म म्हणजेच आपली ही इच्छा जी त्या परब्रह्माच्या मनात निर्माण झाली तीच माया आहे. आणि ती माया म्हणजेच खरं तर राशींचं जे स्वरूप आहे ते मायेचं स्वरूप आहे. आणि मग त्या मायेने बाकीच्या सर्व गोष्टींना सगुणत्व दिलं, मग ब्रह्मा विष्णू महेश निर्माण केले वगैरे वगैरे. पुढची आहे ठीक आहे. पण केवळ या राशी जरी आपण त्यांना डॉर्मंट एलिमेंट्स मानत असलो पत्रिकेमध्ये, पण ग्रह हाच खेळाडू आहे म्हणून, पण त्या राशी सुद्धा अत्यंत चांगलं विश्लेषण करण्याचं माध्यम होऊ शकतात. त्याची काही उदाहरणं मला वाचण्यात आली, ऐकण्यात आली आणि त्यापैकी मी आज काही तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. त्याला ब्लँक चार्ट प्रिडिक्शन असंही म्हणतात. म्हणजे असं समजा की पत्रिकेत कुठलाही ग्रह मांडलेला नाही सध्या, केवळ तुम्हाला त्याचं जन्म लग्न माहिती आहे आणि तिथून आपल्याला केवळ जन्म लग्न माहिती असेल तर आपल्याला त्या व्यक्तीच्या अम, आयुष्याच्या ऍट्रिब्यूट्स बद्दल, अर्थात कर्म तो काय करेल याच्यासाठी आपल्याला ग्रहांचं अस्तित्व तिथं महत्वाचं आहे, कारण सक्रिय एलिमेंट ग्रह आहे. परंतु आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या निसर्गदत्तपणे तुम्हाला मिळालेल्या आहेत, त्याचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत, म्हणजे स्वभाव असेल किंवा कुटुंब असेल किंवा अजून गोष्टी आहेत, ते तुम्हाला राशी या खूप सुंदरपणे समजावून सांगतात. आणि त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत, तुमची पण मतं जाणून घेणार आहोत. उदाहरणादाखल आपण मेष रास घेऊयात. आता मेष राशीचं सिंबल जर तुम्ही बघितलं तर तो मेंढा आहे. डोक्याने लढणारा मेंढा आहे. आणि ते केवळ सिंबल, केवळ तो डोक्याने लढतो वगैरे फक्त म्हणजे एवढं त्याचा म्हणजे छोटासा अर्थ नसून, त्याचे जे सर्वच ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपल्याला खूप जास्त माहिती देत असतात. म्हणजे तो मेंढा जर तुम्ही बघितला तर तो अशा दुर्गम स्थानी जातो. बऱ्याच वेळा तो असा चढत चढत अशा ठिकाणी गेलेला असतो जिथे सहज चढायला तुम्हाला फारसे बाकीचे प्राणी सहज जाऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट आपण त्याच्या मेंढ्याबद्दल काय म्हणतो की मेंढ्याच बऱ्याच वेळा त्याला सॅक्रिफायसिंगचा अॅनिमल आहे तो. त्याचा बळी दिला जातो बऱ्याच वेळा.
अर्थात डोक्याने लढणे असणे हा सगळा विचार आहे. एकटा जातो मेंढा असा कळपाने जाऊन कुठेतरी दुर्गम प्रदेशात नाही, अशी ती जरी एकत्रित गेली तरी टेकडीवर गेल्यानंतर ती विखुरतात प्रत्येक ठिकाणी. ही सर्व जरी ऍट्रिब्यूट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलेत, अर्थातच मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे, मंगळ त्याचा स्वामी आहे, ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन जरी तुमच्याकडे असली तरी सुद्धा तुम्हाला खूप छान अंदाज काही गोष्टींबद्दल बांधता येतो. उदाहरणार्थ असं समजा की मेष रास द्वितीय स्थानात आहे, तुम्हाला कुठलाही ग्रह माहिती नाही आहे, काहीच नाही, म्हणजे मीन लग्न आहे, मेष रास द्वितीय स्थानात आहे, केवळ मेष रास द्वितीय स्थानात आहे. आणि कदाचित आपण त्याचं व्हेरिफिकेशन आता आता जे प्रेझेंट आहेत कॉलवर त्यांच्यावरून सुद्धा करू. कदाचित मीन लग्नाचे काही लोक जर असतील तर त्यांनी काही कन्फर्मेशन द्यावी. द्वितीय स्थानावरून आपण काय बघतो, कालपुरुष ही मूळ एनर्जी आहे, म्हणजे 1 ते 12 असं लिहिलं आहे. म्हणजे का असं समजा की पत्रिका कशी तयार होते की कालपुरुष ही मूळ व्यक्त झालेली एनर्जी आहे त्या परब्रह्मतत्वाची, म्हणजे माया निर्माण झाली आणि तीच 1 ते 12 ह्याच्यात एक विशिष्ट रूपामध्ये जाऊन बसली. असं समजा ते कलर पॅलेट आहे, एक या रंगाचा किंवा पहिल्या त्याचा एक रंग आहे, दुसऱ्याचा रंग आहे, तिसऱ्याचा रंग आहे, जे काही आहे ते. आणि तुमची पत्रिका हा ब्लँक कॅनव्हास आहे. जेव्हा तुमची पत्रिका तयार होते, म्हणजे कोणाचं मीन लग्न येतं, कोणाचं सिंह लग्न येतं, तेव्हा पंचम स्थानाची जी काही एनर्जी व्यक्त झालेली आहे कालपुरुषाची, त्याचे काही ऍट्रिब्यूट्स असतील. पंचम स्थान हे सेल्फ एक्सप्रेशनचं स्थान आहे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे, प्रज्ञेचं स्थान आहे, वगैरे वगैरे. ती एनर्जी जाऊन तुमच्या लग्नी, म्हणजे तो रंग त्या लग्नी जाणार, म्हणजे कालपुरुषच तुमच्या माध्यमातून व्यक्त होत असतो एका दृष्टिकोनातून. म्हणून पंचम स्थानाची जी एनर्जी आहे ती तुमच्या लग्न स्थानाला जाऊन जोडली जाणार आणि मग पंचमाचे जे काही गुणधर्म आहेत, सेल्फ एक्सप्रेसिव्ह असणं, मानी असणं, एखाद्या गोष्टीचं विद्या म्हणजे ज्ञान, हाच तुमचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतो. कारण प्रथम स्थान हा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असेल तर पाचवं स्थान कालपुरुषाचं जे सर्व दर्शक आहे त्याचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यामुळे जिथे कालपुरुषाच्या म्हणजे कालपुरुषाची जी मूळ एनर्जी आहे त्याला न विसरता आणि त्याचा वापर करून आपल्याला पत्रिकेवरून काय काढता येतं याचा आपण आज थोडंसं त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता उदाहरण जे घेतलं आपण की मीन लग्न आहे, मेष रास द्वितीय स्थानात येते, याच्यावरून काही सर्वसाधारण अंदाज आपल्याला बांधता येतात आणि ते बहुतांश वेळा टॅली होतात. आणि मीन लग्न कुणाचं असेल तर त्यांनी जरूर इथे मेसेजेसवर वगैरे सांगा. माझा आवाज खूप लो येतो आहे असं ते म्हणतायत. आवाज व्यवस्थित येतोय का माझा? हा थोडंसं आहे, पण ओके. बरं. तर मेष रास मंग, आता कुटुंब स्थान बघतो, द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे. द्वितीय स्थानावरून काय बघतो, द्वितीय स्थानावरून फूड म्हणजे चव, तुमचे खाण्यापदार्थ जे तुम्ही खाता त्याचे तुमचे प्रेफरन्सेस काय. आपण साध्या गोष्टी घेऊ, फार कॉम्प्लिकेटेड गोष्टी, इन्फरन्शियल गोष्टी नको घ्यायला. कुटुंब स्थान आहे, चव तिथून बघतो, आपलं संचित धन आपण तिथून बघतो, म्हणजे अक्युमुलेटेड वेल्थ आपण तिथून बघतो. आणि वाणी किंवा वाचा आपण तिथून बघतो. आपण सर्वसाधारण एलिमेंट जरी घेतले. आता मंगळ हा लढवय्या असल्यामुळे कुठल्याही युनिफॉर्म प्रोफेशन्स जे असतात, युनिफॉर्म प्रोफेशन म्हणजे काय, पोलीस, डॉक्टर्स, सैनिक, ही सगळी युनिफॉर्म असणारी प्रोफेशन्स आहेत. अजून काही तुम्हाला तर मेष रास द्वितीय स्थानात तुम्हाला आढळली की तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय जवळच्या कुटुंबामध्ये, म्हणजे जवळपास मोस्ट ऑफ द टाइम्स रक्ताच्या नात्यामध्ये तुम्हाला एक तरी व्यक्ती युनिफॉर्म प्रोफेशन मध्ये सापडतो. मग ते डॉक्टर असतील, सैन्यामध्ये असतील, पोलिसामध्ये असतील, किंवा अजून इतर कुठल्या, किंवा फायर ब्रिगेडमध्ये असतील, कारण अग्नितत्वाची रास आहे. तर हे तुम्हाला तंतोतंत लागू पडताना दिसेल बहुतांश वेळा, म्हणजे 90% वेळा. दुसरी गोष्ट, तिथे अग्नितत्वाची रास आहे, त्या व्यक्तीला गरम जेवायला आवडत असणार. आता हे आपण कुठलाही कार्मिक पॅटर्न एक्सप्लेन करत नाहीये, कारण आपण तिथे ग्रह घेतलेच नाहीयेत, सक्रिय एलिमेंट ग्रह आहे. आपण काय, त्या व्यक्तीला गरम जेवायला आवडतं, कर्माचा कुठला भाग नाही, तो निसर्गदत्तपणे मिळालेला त्याचा स्वभावाचा गुणधर्म आहे. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बऱ्याच वेळा जातकाला अप्रूप देतात की इतकं नुसतं कुठलाही ग्रह न मांडता सुद्धा केवळ जन्म लग्न माहिती आहे तर आपल्याला काय काय सांगता येतं. तर मेष रास द्वितीय स्थानात असेल
आणि कोणी असतील तर आता इथे सांगा, किंवा तुमच्या माहितीतल्यापैकी कोणाची मीन लग्न असेल तर त्यांनी कन्फर्म करा. त्या व्यक्तीला गरम जेवायला आवडतं का? तर तिथून आपण खाण्यापिण्याच्या सवयी बघतो, आणि मेष राशी अग्नितत्वाची आहे, त्याच्यामुळे तिथून तुम्हाला गरम जेवायला आवडतं. त्यात थोडासा ग्रहाचा एलिमेंट जर मिक्स केला तर तो तुम्हाला लगेच अजून त्यात ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मेष राशीमध्ये शुक्र जर असेल, तिथे शुक्र हा आंबट तुरट, म्हणजे लिंबाची जी चव असते, लिंबू पिळणे, ती चव शुक्र दर्शवतो. म्हणजे जर मेष राशीत शुक्र द्वितीय स्थानात दिसला नुसता, तर त्या माणसाला कुठल्याही गोष्टीवर लिंबू पिळून खाण्याची फार सवय असते. काहीही घेतलं त्याच्यावर लिंबू हे अवश्य पिळलं जाणार. तुम्ही मला या सर्व गोष्टींचा उपयोग काय? या सर्व गोष्टींचा उपयोग असा होतो की जी क्रेडिबिलिटी तुम्हाला डेव्हलप करायची असते, कारण ग्रह इन्व्हॉल्व्ह झाले की त्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी निर्माण होतात. तर्क डेव्हलप करण्यासाठी या गोष्टींचा खूप चांगला वापर होतो. म्हणजे मी सुद्धा ही गोष्ट आधी नाही करायचो, पण जेव्हा आता मी या काही पत्रिकांवर हे लावून बघतोय, तेव्हा तुम्हाला ते तंतोतंत लागू पडेल. आता तीच आपण द्वितीय स्थानामध्ये मिथुन रास घेऊयात, किंवा अजून एक मेष राशीचं तिथे, मेष ही चर रास आहे, बरोबर आहे. तर त्या व्यक्ती कधीही एका जागी बसून जेवत नाहीत. त्या ताट हातात घेऊन सगळ्या घरभर फिरत असतात. आणि अशा व्यक्ती तुम्हाला नक्की सापडतील. फॉर दॅट मॅटर, इव्हन मिथुन रास म्हणजे द्विस्वभावी रास असते. थोड्या वेळ बसतात, थोड्या वेळ उठून परत जेवत जेवत परत दुसरीकडे जाऊन बसतात. ह्या ज्या सवयीचा जो भाग आहे, तो राशी अतिशय चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात. त्याच्यामुळे कालपुरुषाची जी मूळ एनर्जी आहे, जी मेष राशीची जी एनर्जी आहे, ती तुमच्या कुठल्या स्थानात गेलेली आहे, मेष राशी म्हणून नाही, कुठल्याही राशीची तुम्ही घेऊ शकता. त्याचा वापर करून तुम्ही केवळ एक ब्लँक चार्ट जरी तुमच्या समोर आला, तरी तर्क लावण्यासाठीची तुमची एक्सरसाइज खूप छान होऊ शकते. हीच मेष रास चतुर्थ स्थानात आली. तर चतुर्थ स्थानावर काय बघतो आपण? घर राहतं, घर आपण चतुर्थ स्थानावर बघतो, आई बघतो, वाहन बघतो. आता मेंढा हा दुर्गम स्थानी चढतो, कडेकपाऱ्यांमध्ये चढतो. तर चतुर्थात मेष रास असेल, म्हणजे आता चतुर्थात मेष रास म्हणजे 1, 12, 11, 10 म्हणजे मकर लग्न आहे असं समज. तर त्यांच्या घराच्या शेजारी कुठेतरी एखादी टेकडी, एखादा डोंगर, किंवा आता अविकसित प्रदेश असण्याची दाट शक्यता असते. किंवा त्यांचं घर अशा ठिकाणी निर्माण झालेलं असतं जिथे, म्हणजे कुठेतरी गावाच्या बाहेर जिथे कोणीही राहत नाही, तिथे जाऊन ते घर बांधतात आणि नंतर तिथे वस्ती डेव्हलप होते. हे मेष राशीचे गुणधर्म जरी तुम्हाला, ती रास जरी तुम्हाला व्यवस्थित कळली, तरी सुद्धा तुम्हाला आवडतात. मेष रास जिथे, आता जसं मी मगाशी म्हणलो की सॅक्रिफाईस, म्हणजे त्याचा बळी दिला जातो. तर जिथे असं म्हणतात की जिथे तुमची मेष रास आहे, त्या बाबतीत तुम्हाला आयुष्यात क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे सप्तमात मेष रास आली, तर तुम्ही केलेल्या त्यागाचं क्रेडिट तुम्हाला त्या स्पेसिफिक ऍस्पेक्टमध्ये मिळत नाही. का? तर ते मेष रास म्हणजे मेंढा. मेंढा हा सॅक्रिफाईसचा आहे. अर्थात ग्रह आल्यानंतर त्या गोष्टी जरी बदलल्या, तरी सुद्धा मूळ एनर्जी जी तिथे जाऊन बसलेली आहे, ती आपला रंग तिथे दर्शवतच असते. त्याच्यामुळे केवळ मेषरास जरी तुम्ही अशी फक्त फिरवत राहिलात, तरी सुद्धा लॉजिक लावण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अतिशय चांगलं त्याच्यामध्ये एक तर्क विकसित करता येतो. दुसरं एखादं उदाहरण बघूयात. मिथुन रास घेतली. मिथुन रास ही कम्युनिकेशनची रास आहे, बोलण्याची रास आहे. हं? अभिव्यक्ती तिथे आहे. तर जिथे तुमचा 3 हा आकडा असतो, म्हणजे एखाद्याचा लेट्स से मिथुन रास नवम स्थानात पडलेली असेल, तर त्या व्यक्तीला धर्म आणि परदेश या दोन गोष्टींबद्दल बोलण्याची प्रचंड आवड असते. की त्याच्या कुठल्याही बोलण्यामध्ये परदेशाच्या संदर्भातल्या गोष्टी येतात, किंवा धर्माच्या संदर्भातल्या गोष्टी येतात, कारण मूळ काळपुरुषाची अभिव्यक्तीची असलेली एनर्जी त्याच्या नवम स्थानात जाऊन पडलेली आहे. हीच मिथुन रास द्वितीय स्थानामध्ये पडलेली असेल, किंवा व्ययस्थानात पडली असेल. व्ययस्थान हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान सुद्धा आहे, किंवा आश्रमाचं स्थान सुद्धा आहे. तर इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायला त्या लोकांना प्रचंड आवडत असतं, कारण मिथुन म्हणजे अभिव्यक्ती. कालपुरुषाची मुळात कम्युनिकेशन करण्याची एनर्जी जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि व्ययस्थानासंदर्भातले जे काही विषय आहेत, किंवा जेल बद्दल त्यांना बऱ्याच आयसोलेशनचे जे प्लेसेस असतात, त्याच्याबद्दल बोलायला त्यांना प्रचंड आवडत असतं.
कर्क रास म्हणजे एखाद्याची कर्क रास जर नवमात पडली तर वडिलांचा स्वभाव आईसारखा असतो. मृदू स्वभावाचे वडील असतात. तेच उलट जर चतुर्थामध्ये सिंह रास आली तर आईचा स्वभाव वडिलांसारखा करारी जास्त असतो. या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे टाळता आल्या केवळ राशी तिथे बघून, तरी सुद्धा मूळ काय की तर्क होतं काय की आपण ग्रह राशी भाव नक्षत्र मग त्याला दृष्टी योग गोचर वगैरे प्रोसेस कॉम्प्लिकेट होत जाते. जसं जसं तुम्ही एक एक डायमेन्शन त्याला जोडत जाता तसं तसं ती प्रोसेस मल्टी डायमेन्शनल स्पेस तयार होत जातो ना. एकाच गोष्टीला 8-8 डायमेन्शन आहेत आणि त्या 8 डायमेन्शन पैकी प्रत्येकाला 10-10 15-15 वेगवेगळे कंगोरे असतील तर त्याचा नेमका कंगोरा हुडकताना अर्थातच आपला कस लागत असतो. पण मुळातच सुरुवात करत असताना अतिशय सुलभ पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने जर तुम्ही सुरुवात केली, मूळ फाउंडेशनल कालपुरुषाची कुंडली जर तुम्ही विसरला नाहीत, ती जर व्यवस्थित समजून घेतलीत तुम्ही, तर तुम्हाला केवळ तिथे ग्रह लिहिलेला नसता तरी काही ऍट्रिब्यूट म्हणून त्या जातकाच्या आयुष्याचे काही कंगोरे तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगता येऊ शकतात. वृषभ रास असेल, वृषभ रास ही कालपुरुषाच्या कुंडलीत द्वितीय स्थानात आहे. आता ज्या ज्या आता आपण एक उलट एक्झाम्पल घेऊ की ही वृषभ रास एखाद्याचं वृषभ लग्न असेल तर कालपुरुषाची द्वितीय स्थानात ती रास आहे. म्हणजे काय की फूड, चव, संपत्ती किंवा फॅमिली, कुटुंब. तर अशा व्यक्ती ज्यांची कालपुरुषाची द्वितीय स्थानातली रासच पहिल्या स्थानी येऊन पडलेली आहे, ते कायमस्वरूपी आपल्या फॅमिलीबद्दल किंवा आपल्या फायनान्शियल सिक्युरिटीबद्दल अत्यंत कन्सर्न असतात. वृषभ लग्नाच्या व्यक्ती तुम्हाला कायमस्वरूपी तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी, कुटुंब, खाण्याबद्दल त्यांचा अतिशय म्हणजे खाण्याचे शौकीन म्हणतो ना आपण की अतिशय आवडीने खाणारे वेगवेगळे कुझिन ट्राय करायचे वगैरे वगैरे. का तर मुळातच कालपुरुषाची कुंडली तुमच्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट मध्येच येऊन पडलेली आहे. तुमचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजे तुमचं प्रथम स्थान आणि कालपुरुषाचं जे द्वितीय स्थानातली मूळ एनर्जी आहे म्हणजे तो रंग तुमच्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टला लागला की त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. तो तुमचा इक्विलिब्रियम झाल्यासारखा आहे. वृश्चिक रास जर प्रथम स्थानात येऊन पडली तर वृश्चिक रास ही सिक्रेटिव्ह आहे. गोपनीयता बाळगणे किंवा एखाद्या गोष्टीला अतिशय डीप जाणे नाही या सर्व गोष्टी म्हणजे कसं असतं की वृश्चिक विंचू असा कधी असा खेकड्यासारखा बाहेर फिरत नाही. तो एक अंधाऱ्या गोष्टी अंधाऱ्या सांधीत जाऊन बसलेला असतो विंचू. तो तुम्हाला कुठे असा इकडे तिकडे दिसत नाही. तो त्यांचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे वृश्चिक लग्न असेल तर त्या व्यक्तीला त्याची गोपनीयता ही त्याचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजे मुद्दाम त्या गोष्टी लपवतात अशातला भाग नाही. परंतु सर्वच गोष्टी रिव्हील न करणं हा त्यांचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. पण त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात लोकांचे. अरे प्रत्येक गोष्ट म्हणजे आतल्या गाठीची आहे. मनातलं काही सांगत नाहीत. परंतु वृश्चिक राशीचे जे काही गुणधर्म आहेत ते तुम्हाला प्रथम स्थानात तो रंग भरला गेला की तो तुमचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट होऊन जातो. तीच वृश्चिक रास सप्तमात आली तर तुमचा स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नी त्या नेचरचे असू शकतात. ब्लँक चार्ट वर केवळ मांडून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या जातकाचा एक लेखाजोखा मांडता येतो की आयुष्यामध्ये त्याचं एकंदरीत म्हणजे काही ऍट्रिब्यूट्स म्हणूयात त्यांच्यात. कारण आपण कार्मिक तो काय करेल, त्याचं स्किल काय आहे, या सर्व गोष्टीची आपण डिटेलमध्ये जात नाही. अर्थात तिथे ग्रह आल्यानंतर त्याचा रंग त्याच्यात ऍड केला जातो. तो बऱ्याच गोष्टी बदलू शकतो. तरी सुद्धा केवळ एका साध्या केवळ जन्मलग्न माहिती जरी असलं तर राशी जरी फक्त व्यवस्थित कळल्या तुम्हाला, त्याचं चिन्ह जरी तुम्हाला फक्त व्यवस्थित कळलं, तरी सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे कन्या राशीचं उदाहरण घ्या. कन्या रास म्हणजे काय कालपुरुषाच्या षष्ठ स्थानात येते. रोग ऋण रिपू असं त्याला म्हणतात. मग कन्या रास जर पंचमात आली तर रोगाचं ज्ञान घेणार तर डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी अतिशय उत्तम असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्यांना नॅचरल इंटरेस्ट असतो रोगाबद्दल. किंवा कन्या रास लग्नी जरी आली तरी सुद्धा तुमचं नॅचरल टेम्परामेंट त्या डायरेक्शनला जातं की तुम्हाला रोग या सर्व गोष्टी संदर्भात तुम्हाला माहिती घेणे या सर्व गोष्टी असतात. चिकित्सक बुद्धी खूप जास्त असते. म्हणजे कन्या रास लग्नी आली की प्रचंड चिकित्सा ही तुम्हाला दिसते. कारण का ती बुधाची रास आहे, षष्ठ स्थानातली रास आहे.
या सर्व गोष्टींचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे सुरुवात करत असताना अतिशय साध्या साध्या गोष्टींमधून तुम्हाला व्हेरीफाय करण्याजोग्या गोष्टी काढता आल्या पाहिजेत. कारण एक अतिशय कॉम्प्लिकेटेड पत्रिका, त्याच्यात 4 योग झालेले आहेत, 5 दृष्टी आलेल्या आहेत, अमुक आहे. त्याच्यातून आपल्याला होतं काय की कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लो होतो की अरे पत्रिका नेमकी सुटतच नाहीये समोर आल्यानंतर. तर मला असं वाटलं की असं फक्त राशी जरी व्यवस्थित मांडल्या समोर आणि त्याचं जरी व्हेरिफिकेशन आपल्याला करता आलं की हे खरं आहे का, हे खोटं आहे, एवढं सांगण्या इतकं तरी आपल्याला तो जातक माहिती असतोच. आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक धागा इतक्या सोप्या आणि सुलभ पद्धतीने आपल्याला जेव्हा शिकता येईल तेव्हा त्याचं मिश्रण करत असताना आपली गल्लत होत नाही. मुळात काय की प्रत्येक इन्ग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित सोप्या सुलभ पद्धतीने तो कळलेला नसतो. त्याच्यामुळे त्याचं मिश्रण करत असताना एक्झॅक्टली कुठलं मिश्रण कसं करायचं हे आपल्याला थोडंसं जड जातं. तर आज तेच फक्त तुम्हाला एक झलक द्यायची होती. इनफॅक्ट मला आवडेल एखाद्याने काही गोष्टी धनुराशीबद्दल काहीतरी सांगा असं कोणीतरी म्हटलं की धनुरास ही अत्यंत काय म्हणतात प्युअर एनर्जी आहे. हे मेषरास म्हणजे उदबत्ती असेल, सिंहरास म्हणजे काय म्हणूयात आपला गॅसचा बर्नर असेल, तर धनु ही यज्ञाचा अग्नी आहे तो, कारण गुरुची रास आहे. पर्पज ओरिएंटेशन जास्त असतं त्याच्यामध्ये. म्हणजे मेष हा मेंढा आहे, डायरेक्शन लेस एनर्जी असते ती, त्याच्यातून तुम्ही फार काही साध्य करू शकत नाही. त्यांना ऑर्डर टेकिंग असते, म्हणजे कमांडर असतो, त्यांनी ऑर्डर दिली की सैनिक पळतो. सैनिक स्वतःचं डोकं लावत नाही. थोडं पुढे गेला सिंहेमध्ये, की सिंह म्हणजे डायरेक्शनल एनर्जी आहे, असे वेडीवाकडी एनर्जी नाहीये, की त्याला पर्पज ओरिएंटेशन जास्त येतं त्या अग्नीला. त्याच्यामुळे केवळ माझ्यापुरता विचार किंवा म्हणजे आधी कृती आणि मग विचार करण्यापेक्षा प्लॅनिंग व्यवस्थित करावं. कारण शेवटी 5 हा आकडा रवीचा आहे, तो सेल्फ एक्सप्रेशन आहे, विजन असतं, कारण रवीला सर्व गोष्टी दिसतात. तो राजा आहे, त्याला सर्व गोष्टी सृष्टीवर तो प्रकाश टाकतो. त्याच्यामुळे लॉंग टर्म विजन ठेवून एखादी गोष्ट सिस्टमॅटिकली करणं ही सिंह राशीची एनर्जी आहे. पण धनुरास म्हणजे इव्हॉल्ड एनर्जी आहे. धनुरास म्हणजे आता जो मी अनुभव कमवलेला आहे, म्हणजे मेषेतून सिंहवेत येताना त्याच्यातून मला समाजासाठी काय करता येईल, म्हणजे या एनर्जीचा वापर करून, म्हणजे देणारी प्युअर, म्हणजे जिथे तुमची धनुरास असेल पत्रिकेमध्ये किंवा जो ग्रह तुमचा धनुराशीत असेल पत्रिकेत, तो ग्रह अत्यंत प्युअर आहे असं समजा. कारण यज्ञाच्या अग्नीमध्ये तो ग्रह तिथे पडला की प्युरिटी गॅरंटीड आहे त्याची. मग तो तृतीयात असेल तर तुमची लहान भाऊ बहीण असतील, तुमचा तो लाभस्थानात असेल तर मित्र असेल एखादा किंवा मैत्रीण असेल एखादी, सप्तमात असेल तर तो प्युअर एनर्जी असते ती. तर ती प्युअरेस्ट एनर्जी म्हणजे धनुरास आहे. अर्थातच नवम स्थान म्हणजे धर्माचं स्थान आहे, नवम स्थान म्हणजे परदेशाचं स्थान आहे, त्या गोष्टी तयार आहेत. पण अग्नितत्व धनुराशीचं हे खूप प्युअर आहे. त्याच्यामुळे धनुरास जिथे तुमची येते तेव्हा तिथे प्युअरिटी तुम्हाला सापडते. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त केवळ एक रास जरी त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पकडून, फक्त मेषरास द्वितीयात असेल तर काय, मेषरास तृतीयात असेल तर काय, म्हणजे मेषरास आता आता त्याला जोड सुद्धा आपल्याला छान पद्धतीने देता येते. म्हणजे आता तृतीय स्थान कसं की आपण म्हणतो जन्माला आलो, मग कुटुंब, आणि मग अनुबंध, म्हणजे आता शेजार पाजार आपल्याला तृतीय स्थानावरून बघतो आपण, शेजारी जे राहतात आपले. आता मेष रास तृतीयात आली, आपण कुठेही ग्रह होत नाही, तर तुमच्या शेजारी राहणारा एखादा व्यक्ती डॉक्टर असू शकतो किंवा सैनिक असू शकतो किंवा कुणी पोलीस दलातला राहू शकतो. आणि कुणीतरी कन्फर्म करा मला, म्हणजे यात असतील लोक. किंवा मेष रास तृतीयात आली तर, किंवा तृतीयेश जिथे जिथे जाईल, किंवा तृतीय स्थानातून लहानपणीचे मित्र सुद्धा बघतात का, तर शेजारी पाजारी आपले राहणारे लोक लहानपणी आपण त्यांच्या सोबत खेळत असतो, पण लहानपणी जे जमा होतात मित्र तुमचे ते तृतीय स्थानावरून बघावेत, आणि मोठेपणी नंतर प्रोफेशनल लाईफमध्ये गेलेले मित्र तुम्ही लाभस्थानावरून बघावेत. मग तृतीयेश जर लाभस्थानात गेला, उदाहरणादाखल, तर लहानपणीचे मित्र तुमच्या सोबत राहतात कायमस्वरूपी, तुमच्या आजूबाजूला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा सापडतात. आणि हे तुम्ही प्रत्यक्ष व्हेरीफाय करू शकता. तृतीय षष्ठात गेला तर कदाचित मामाचं घर तुमच्या शेजारी असू शकतं, कारण 3 हा आकडा म्हणजे शेजार आहे, षष्ठ स्थान म्हणजे मातृ घराणं आहे. तर मामाचं घर तुमच्या शेजारी तुम्ही बऱ्याच वेळा सापडतं, किंवा एकाच गावामध्ये मामा राहिलेला आहे असं सुद्धा तुम्हाला सापडू शकेल.
अतिशय साध्या सोप्या ऍट्रिब्यूट्स वरून व्हेरीफायबल तुम्हाला जर गोष्टी सांगता आल्या तर ती तर्क बांधण्याची एक चांगली सुरुवात असते. कारण कॉम्प्लेक्स तर्क म्हणजे जिथे आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी शिकतो तिथे तुम्हाला अॅनाटॉमी फिजिओलॉजी थोडी माहिती असणं गरजेचं असतं. इंडस्ट्रियल ऍस्ट्रॉलॉजी शिकतो किंवा विवाहाविषयक गोष्टी शिकतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात. पण सुरुवात करत असताना आम्हाला असं वाटतं की तिथे या साध्या साध्या गोष्टींवर जितका जास्त एम्फसिस दिला जायला पाहिजे. वाचन करताना अर्थात क्लासमध्ये कधी कधी शिकवण्यास मर्यादा येतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रत्येक राशीचे विशद करताना अवघड होऊन बसू शकते. क्लासचं ड्युरेशन खूप मोठं होऊन जातं. पण हा अप्रोच जर तुम्ही ठेवलात राशीचं एक फक्त मी उदाहरण घेतलं. अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पत्रिकेमध्ये डिप्लॉय करू शकता आणि त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो पत्रिका कसं सोडवायचं. आणि या बऱ्याच पत्रिकांवर मी लावून बघितलेल्या आहेत. आपल्याला बाकीच्याही काही इनफॅक्ट आजही एखादं कुणी सांगितलं की आमचं हे लग्न आहे आणि आपण त्या गोष्टी व्हेरीफाय करून सुद्धा आपण बघू शकतो. तर आज मला तेच प्रामुख्याने शेअर करायचं होतं. तर सर सांगतील याच्यावरही सर भाष्य करतील आणि याच्यातून आपल्याला पुढे काय करता येऊ शकतं. कारण अशाच सुलभ पद्धतीने आपल्याला काही शिकवता येऊ शकेल का, तर याच्यावर आमचा सध्या विचार सुरू आहे. आतापर्यंत आपण बरेचसे ऍडव्हान्स्ड कोर्सेस मध्ये मी सरांना एक सहाय्यक म्हणून मी काम केलेलं आहेच आहे. पण सरांचं एक मत आहे की असं सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सांगता त्या पद्धतीने तुम्ही एखादा वर्ग सर्वांसाठी घ्यावा असं त्यांची इच्छा आहे. तर त्या संदर्भात मी सरांशी सध्या चर्चा करतोय. काही जर आपल्याला त्यातलं वाटलं की एक चांगलं कॉन्टेंट तयार करता आलं तर आपण लवकरच त्याचा विचार करू. पण आजच्या या ब्लँक चार्ट प्रिडिक्शन म्हणजे विदाऊट कुठलाही ग्रह त्याच्यामध्ये आपण न बघता आपण कसं करू शकतो यावर सरांनी थोडंसं सांगावं. आणि मग आपण एखाद्याचं विचारूयात. ऍक्च्युली एखादी मीन लग्नाचं कोणी असेल तर आपण ऍक्च्युली प्रत्यक्ष त्यांना ती गोष्ट व्हेरीफाय ऑन स्क्रीन करूयात. कारण आपल्या क्लासची ही खासियत असते की मग ते पत्रिका सोडवायची असो किंवा सांगितलेला कुठलाही प्रिन्सिपल असो तो आपण प्रत्यक्ष समोर एखादं उदाहरण घेऊन आपण व्हेरीफाय करू शकतो. आता सर तुम्ही जे सांगितलं रायचीन बद्दल, ती खूपच सुलभ आणि खूपच नाविन्यपूर्ण गोष्ट आहे असं सर्वांनी लक्षात घ्या. आणि सुलभतेने शिकायचं यामध्ये आपल्याला ना करावं काय लागतं, जेव्हा स्वतःला प्रश्न विचारायचे असतात. हा, की आता उदाहरणार्थ असा प्रश्न विचारला पाहिजे आपण की गुरु हा शुभ ग्रह आहे. तर राशीन म्हणून सर बोलले जातात अगदी सोपेपणाने. तर मला असा प्रश्न पडला पाहिजे की गुरु शुभत्व गुरुचं कशात लपलाय. म्हणजे गुरु शुभ ग्रह का माहिती का, तर वापरताना प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही ते वापरता पत्रिकेत तेव्हा तुम्ही गृहीत धरा गुरु शुभ ग्रह आहे. मग फंक्शनल लेव्हलला तर शुभत्व का आलं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एखादी गोष्ट जेव्हा स्वतःभोवती फिरते, हा, त्याची रोटेशनल व्हेलॉसिटी आहे त्याची ह्याच्या स्पिनिंग व्हेलॉसिटी आहे ती कशी आहे माहिती का, गुरुची सगळ्यात जास्त आहे. का, तर 9 तास 55 मिनिटात गुरु स्वतःभोवती फेरी मारतो. आणि गुरु किती प्रचंड मोठा आहे त्याच्या परिघावर 1300 पृथ्वी मावतात. म्हणजे त्याचे दोन अर्थ झाले की तो इतका प्रचंड परिघ 9 तास 55 मिनिटात ते सर्कल कंप्लीट करतो. म्हणजे त्याची जी स्पिनिंग व्हेलॉसिटी आहे ती जबरदस्त आहे. आता विज्ञान तुम्हाला असं सांगतं की एखाद्या गोष्टीला जर असं गोल गोल फिरवलं तर युरेनियम एनरिचमेंट असा शब्द तुम्ही ऐकला असेल की याच्या वेळेला जे वापरलं जातं बॉम्ब तर युरेनियम एनरिचमेंट ही प्रामुख्याने या स्पिनिंग व्हेलॉसिटीशीच निगडीत आहे. हा, मग ते तो ड्रम खराब होऊ दे म्हणून काय करायला तसं कॉम्प्लिकेटेड. तर गुरुचं शुभत्व हे त्याच्यात स्पिनिंग व्हेलॉसिटीशी निगडीत आहे. हा, मग दुसरा ग्रह कमी वेळात फेरी मारतो पण परीघ लहान असतो. आता तुम्हाला ह्याचा फायदा घेता येतो की जिथे तुमच्या पत्रिकेत त्या राशी किंवा ज्या स्थानामध्ये तुम्हाला त्या गुरुचं फळ वाढवायचं आहे, इम्प्रूव्ह करायचं आहे, तर मला काय करायचं माहिती का, ती गोष्ट एक पॉइंट घ्यायचा एक. आणि असे म्हणजे मी विषयाबद्दल बोलतोय, एखादा विषय निवडला
आणि तुम्ही असा सतत त्याच्या भोवती सतत, म्हणजे आता एखादे ज्योतिषशास्त्रात तुम्ही एखादा मुद्दा घेतला तर तुम्ही त्याच्या भोवती जितकं फेऱ्या मारता येईल बराबर विचारांच्या फेऱ्या, तर तुम्हाला त्यातली प्युरिटी गुरु अग्र तुम्हाला ती प्युरिटी द्यायला लागतो. हा, म्हणजे काय की गुरुचा वापर मला करायचा आहे. पत्रिकेत तो आहेच कुठल्या तरी राशीत कुठल्या तरी स्थानात. मग सोपेपणाने ज्योतिष शिकायचं म्हणजे काय, गुरु मी स्पिनिंग वेलॉसिटी इम्प्रूव्ह करून वापरू शकतो, वापरायचा असतो म्हणण्यापेक्षा सोपं झालं गणित, की माझा गुरु बिघडलाय, माझा गुरु अमुक राशीत पडलाय, अमुक स्थानात पडलाय, हरकत नाही ना, तुला तो इम्प्रूव्ह करण्याचं टूल त्या गुरुनी सांगून टाकलाय. आता म्हणत राशींबद्दल बोललो म्हणून थोडस एक छोटस, म्हणजे आता हे सोपं झालं का कॉम्प्लिकेटेड झालं ते मला कळत नाही, कारण माझी नॉर्मलच बोलण्याची पद्धती कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना, पण मी शक्यतो तुम्हाला असं सांगतोय की जे ग्रह करतात, जे राशी करतात, त्या करण्याची व्यावहारिक साक्ष काढायची. म्हणून त्यांनी काय सांगितलं की जर वृषभ रास जर कालपुरुषाच्या द्वितीयात आली तर ती वेगवेगळ्या ठिकाणी कसं काही सोपं झालं ना सगळा प्रकार. तसं व्यावहारिक साक्ष काढायची ग्रह राशी भाव आणि नक्षत्रांची, त्या चौघांची काढायची. आता म्हणून राशीबद्दल बोलले, याला म्हणायचं ज्योतिष अतिशय सोपेपणाने अभ्यासणं. आणि त्याचं उदाहरण प्रत्यक्ष उदाहरण घ्यायचं. कोणी मला तक्रार केली, तर माझी आता कालच एकाने तक्रार, माझी मेमरी कमी आहे. तो माझा विद्यार्थी काय म्हणाला की सर माझी मेमरी का, असं त्याला वाटतं. तर मेमरी कोणावर आहे, गुरुवर अवलंबून आहे, बरोबर ना. मग त्याला असा उपाय किंवा अशी टेक्निक सांगता येतं की ज्यांनी त्याची मेमरी ऍक्टिव्हेट होते, आहे तीच राहणार. ऍक्टिव्हेट होते म्हणजे आहे तीच चांगली वापरली जाणार. हा, आता गोष्ट स्वतःवरती फिरली की वैज्ञानिक पातळीवर काय होतं, सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होतो, बरोबर ना. केंद्रापसारी गती तयार होते ना, इतका प्रचंड आहे. आता केंद्रापसारी गती ही मेमरीमध्ये असते का, मेमरीमध्ये असते. तुम्ही जे लक्षात ठेवलंय ते साठवणूक आहे, आणि ते केंद्रापसारी गतीने असं फेकलं झालं, याला म्हणजे मला आठवलं. पहिल्यांदा मी काय केलं, साठवलं आणि मला आठवलं. हा, तर याचा अर्थ असा की गुरु आणि बुध या दोघांना जर मी विशिष्ट प्रकारे ऍक्टिव्हेट केलं तर मला वापर त्याचा चांगला करता येतो आणि पत्रिका इम्प्रूव्ह करता येते. थोडक्यात म्हणजे इम्प्रेस करायचं जातकाला, म्हणून सांगितलं तुम्ही फार जबरदस्त इम्प्रेस होईल. तू काय म्हणेल कमालच बाबा, मी आलो काहीच पत्रिकेत मांडलं नाही, हे बरोबर सांगितलं मला. आणि मग पुढे माझी समस्या आहे तर ती पण आपल्याला ग्रह राशी भाव नक्षत्रातून दूर करता आली पाहिजे. राशीनी सुद्धा करता येते. मला हवी वृषभ रास दशमात, पण नाही ना पडलेली दशमात, मग त्याचं काय करायचं हे सुद्धा आपल्याला करता येतं. कारण त्यांचे व्यवहार साक्षी संदर्भ आहेत, व्यवहार साक्षी जे पॅरामीटर्स आहेत, व्यवहार साक्षी जी लक्षणं आहेत ती आपल्याला तिथे आणता येतात. तर असं एक लक्षात ठेवा. आणि सोपेपणाने पराकोटीच्या सोपेपणाने शिकणार आपण परा, नाही का. आपला आमचा विचार आहे त्याचं काहीतरी सुरू करण्याच्या. त्याचं कोणाला काय मध्ये आता त्याच्यावर कसं कोणतरी एक मेसेज आहे टाकला होता, सरांनी मला माझं मी लग्नाचं कोणतरी मेसेज टाकला होता, तर सरांनी त्यांनी जे आता उदाहरण दिलं ना गुरुचं, तर गुरुला आपल्याला माहिती की 5वी दृष्टी आहे, 9वी दृष्टी आहे. आता मला सांगा की गुरु जर फंक्शनल मॅलेफिक म्हणजे त्याला त्याची ऍट्रिब्यूट्स किंवा त्याची क्वालिफिकेशन जर पत्रिकेत बिघडली, म्हणजे चुकीच्या स्थानांचा मालक झाला वगैरे वगैरे, दुस्थानांचा मालक झाला, पण तरी सुद्धा त्याची दृष्टी शुभ राहील का, की नाही राहणार, असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे ना, की दृष्टी त्याची शुभ राहू शकेल का. याचं उत्तर कुणी देईल का, सांगा बरं. हो सर, नमस्कार. हॅलो. हा, बोला की. दृष्टी शुभच राहील दृष्टी. सर्वच दृष्टी शुभ राहतील का. नाही, गुरुची दृष्टीबद्दल बोलू शकू आपण. गुरुचीच म्हणतो मी ती फक्त, शुभ गुरुचीच. हो, 5-9 तर त्याचं एक 5-9 कसं आहे की 5 आणि 9 ह्या दृष्टी विशेष दृष्टी आहेत. आता जसं आपण मूल त्रिकोण राशीमध्ये आपण मांडून त्या दृष्टी बघतो,
आपल्याला ती पद्धत माहिती आहे. तर गुरुची 7वी दृष्टी म्हणजे कसं असतं की कुठलीच गोष्ट अनबायस्ड पद्धतीने काम नाही करत. म्हणजे त्याला जर तात्कालिक दुःस्थानांचं मालकी मिळाली, तर कुठेतरी पिनलाइज करणं हा विधात्याचा नियम त्याला पाळावा लागतो. म्हणजे 5, 7 आणि 9 या 3 दृष्टी दिलेल्या जर असतील गुरुला, तर पिनलायझेशन असं शक्यच नाही ना, की त्याला जर मग त्या मालकीला काही अर्थच उरणार नाही ना दुःस्थानाच्या मग. जर गुरुची दृष्टी कायमच शुभच घेतली, तर त्या दुःस्थानाच्या मालकीला काय अर्थ आहे मग? तो फंक्शनल मॅलेफिक म्हणता ना आपण त्याला. तात्कालिक त्याला दुःस्थानाचं मग मग त्याच्यात कोणची दृष्टी पिनलाइज करेल आणि कोणची दृष्टी पिनलाइज नाही करणार. कारण ते बॅलन्स प्रत्येक ग्रहाला साधावं लागतं. तर त्याची जी मला समजलेली त्यातली जी आहे, की 7वी दृष्टी पिनलायझेशनसाठी गुरु वापरतो. पण 5वी आणि 9वी दृष्टी विशेष दृष्टी असतात. जर गुरु तुमचा बिघडलेला असेल, तर त्याची 7वी दृष्टी समोर जिथे पडते, तिथं तो पिनलायझेशन देण्याची जास्त चान्सेस आहेत ॲज कंपेअर टू 5 अँड 9. बरोबर. कारण का तर गुरु मूल त्रिकोण रास त्याची आहे धनु. तर धनुच्या समोरची रास कुठली आहे ते 7व्या दृष्टीने मिथुन. मिथुनेचा मालक कोण आहे? बुध. तो त्याला शत्रू मानतो. म्हणजे मला जर डॅमेज करायचं असं असेल, तर मी माझ्या शत्रूच्या राशीला डॅमेज करेन. तर त्याच्यामुळे बऱ्याच पत्रिकांमध्ये हा असा अनुभव येईल, की गुरुच्या अर्थातच तो मुळातच नैसर्गिक पद्धतीने शुभ ग्रह आहे. त्याच्यामुळे त्याचं पिनलायझेशन सुद्धा ॲज कंपेअर टू म्हणजे काय म्हणूयात त्याला नैसर्गिक अशुभ किंवा क्रूर ग्रहांइतकं ते जास्त दाहक नसलं, तरी सुद्धा त्याला पिनलाइज करण्यासाठीचा स्कोप त्याला द्यावा लागेल. कारण जी पॉलिसी त्याला विधात्याने असाइन केलेली आहे, म्हणजे जो रोगस्थानाचा मालक झाला, तर त्याला रोगस्थानासंदर्भातलं काही ना काही पिनलायझेशन द्यावं लागणार आहे. त्याला त्याच्यापासून सुटका नाही. मग ती सुटका नसेल, तर त्यासाठी तो 7वी दृष्टी वापरतो आणि 7वी दृष्टी का वापरतो? तर समोरचं स्थान शत्रूचं आहे त्याचं. कारण त्याचं 5 जर पाहिलं म्हणजे 9 पासून 5 मेजर केले, तर मला वाटतं एका ठिकाणी मंगळ येईल आणि एका ठिकाणी रवीची रास येते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे 9व्या दृष्टीने नवमाचे नवम म्हणून पंच म्हणजे तो रवीची रास तो मित्रच आहे. आणि परत मंगळ हे जे 1, 5, 9 ते त्रिकोणात असल्यामुळे तर तिथे तो पिनलायझेशन करत नाही. 7व्या दृष्टीने पिनलायझेशन करतो. असं सुद्धा एक तुम्हाला त्या गोष्टी व्हेरिफायबल आहेत. पण बऱ्याच पत्रिकांमध्ये याचा तुम्हाला अनुभव येईल. हे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पत्रिकात सुद्धा लावून बघा. अर्थातच म्हणजे तुम्ही अगदी इंदिरा गांधींच्या पत्रिकेपासून ते सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. म्हणजे त्यांच्या लाभस्थानातल्या गुरूंनी पंचमावर दृष्टी टाकली होती. परंतु इंदिरा गांधीच्या म्हणजे पंचमावरच्या दृष्टीचं प्रोटेक्शन म्हणजे जे संततीसाठीचं किंवा संततीमुळे त्यांना काय त्रास झाले हे सगळं जगजाहीर आहे इंदिरा गांधींना. त्याच्यामुळे 7वी दृष्टी काय करू शकते आणि काय प्रोटेक्शन देऊ शकत नाही याची उदाहरणं आपण व्हेरिफाय करू शकतो. एक तर्क म्हणून म्हणजे तर्क चालवायचा कसा म्हणजे ग्रहांचं शत्रू मित्रत्व आपण शिकतो. परंतु 7वी दृष्टी पिनलायझेशनसाठी तो वापरू शकेल कारण समोरची रास शत्रूची आहे. असा सुद्धा एक तर्क आपल्याला लावून सुलभतेने ती शत्रुमित्रत्व आपल्याला दृष्टीशी जोडता येतं. असं एक मला त्यातलं सांगायचं होतं. एक आणखीन एक सोपा नियम सांगतो तुम्हाला की गुरुच्या राशी 9 आणि 12 बरोबर. तर समजा सिंह लग्न आहे, मग ते 9वी रास कुठे पडते? पंचमात पडते बरोबर. आणि 12वी कुठे पडते? अष्टमात पडते. आता प्रश्न असा निर्माण होतो की एक शुभ स्थान आहे, फार जास्त शुभ आहे, आणि एक अशुभ आहे, अष्टम स्थान अशुभ आहे. तर तो त्याचा कल अष्टमेश म्हणून ऑपरेट होण्याकडे आहे का पंचमेश? जास्त कल. तसं लक्षात ठेवा की धनुराशी जिथे पडते तिथे त्याचं गुरुचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. म्हणजे 70% फळ तो भावेशत्व कोणाचं ऑपरेट करेल? धनुराशीचं. असं का? दोन्ही राशी त्याच्यात. मग असं का? त्याचं एक कारण असं की मीन राशीवर अर्धी सत्ता नेपच्यून ग्रहाची सुद्धा आहे. नेपच्यून. पण समजा नेपच्यूनला आपण 100 बाजूला सारू. ज्या ग्रहांना 2 राशी आहेत ते शुभ आणि अशुभत्वाचं डिपार्टमेंट कॅप्चर करू शकतात. पण त्यातली जी त्यांची मूल त्रिकोण रास आहे तिकडे त्यांचं लक्ष असतं. असा सोपा नियम लक्षात ठेवा. तेव्हा धनु राजगुरूची वाईट ठिकाणी पडल्यानंतर 7व्या दृष्टीने ते डॅमेज तो जास्त करेल असं लक्षात.
म्हणजे लक्षात आलं काय म्हणायचं होतं की मुलं त्रिकोण असतील तर मॅलेफिक एलिमेंट जोडला गेला 6 आणि 12 मध्ये आली बरोबर. तर त्या गुरुची 7वी दिवशी जे डॅमेज करेल असं मनोज सर म्हणाले ते तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल कारण त्याचा कल आहे ते करण्याकडे. असंच आता उच्चत्वाचे अंश आपल्याला म्हणतात. कर्क राशीमध्ये गुरु इतक्या अंशावर परमोच्च होतो. मला 10 अंश वगैरे काही जे असतील उदाहरणादाखल मला काही एक्झॅक्टली लक्षात नाही. पण एक फार सुंदर त्यातलं एक लॉजिक आहे. फॉर एक्झाम्पल एखादा असं समजा की 12 अंशावर तो उच्च होतो, परमोच्च होतो. आता एखाद्याचा गुरु जर 6 अंशावर आहे आणि एखाद्याचा गुरु 12 अंशावर आहे आणि एखाद्याचा गुरु 18 अंशावर आहे. तर नक्षत्रात कुठले आहे हे तात्पुरतं तुम्ही बाजूला ठेवा. परंतु जो गुरु त्याच्या उच्चत्वाकडे चाललेला आहे, म्हणजे गुरु शेवटी काय बऱ्याच वेळा तो गुरुची लग्नावर असलेली दृष्टी अहंकार सुद्धा देते. कारण माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला काही माहिती म्हणजे मी सर्वोच्च आहे अशी त्याची दृष्टी त्या गुरुची लग्नावर असेल तर येऊ शकतं. मग जो गुरु त्याच्या पीक अवस्थेकडे चाललेला आहे, म्हणजे त्याचे परमोच्च अंश जर दिलेले असतील त्या राशीतले, तर त्या गुरुचं वर्तन जो पीक अवस्थेत बसलेला आहे 12 अंशावर त्या गुरुचं वर्तन आणि जो उच्चत्वाकडून ऑलरेडी खाली उतरलेला आहे 18 अंश 19 अंशावर आलेला आहे त्या गुरुचं वर्तन या तिन्ही गुरुच्या वर्तनांमध्ये तुम्ही त्याला नक्षत्राचे धागे जोडले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला खूप फरक दिसेल. आता त्यातले परमोच्च अंशामध्ये म्हणजे किती साधी कॉन्सेप्ट आहे ना. परमोच्च अंश दिलेत कशासाठी की त्याचं जे पीक आहे अतिशय कुठलाही ग्रह जेव्हा त्याच्या उच्च राशीत असतो आणि परमोच्च अंशाच्या जवळ असतो तर त्याचा जो कोर आहे अत्यंत कोर. आता गुरुचा कोर काय आहे? गुरुचं कोर ज्ञान आहे. मग गुरु तसा वैवाहिक सौख्याचा कारक सुद्धा धरला जातो आणि गुरु संततीचा कारक सुद्धा धरला जातो. बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्याकडे पॉलिसी दिलेली आहे आणि ज्ञानाची पॉलिसी आहे. पण संतती सौख्य आणि वैवाहिक सौख्य याच्यापेक्षा गुरुची कोर डीएनए काय? मूळ ज्ञान. तर जेव्हा गुरु परमोच्च अंशावर असतो एखाद्या पत्रिकेमध्ये म्हणजे कर्क राशीचा उच्चीचा गुरु असेल तर बऱ्याच वेळा म्हणजे ती लोक खूप ज्ञानी अत्यंत व्यासंग चांगला असणारा होतात. परंतु कुठेतरी वैवाहिक सौख्य आणि संतती सौख्य सौख्य म्हणजे गाडी निभावून जाते. पण 60व्या वर्षी विचारतात की डिड यू रिअली एन्जॉय दी लाईफ दॅट यू हॅड इन युअर मॅरिड लाईफ म्हणा किंवा मुलांसोबत. तर त्याचं उत्तर पूर्ण होकारार्थी येत नाही. जेव्हा की आपल्याला परमोच्च अंशावरचा गुरु ते सर्व काही देईल असा आपला समज होतो. जेव्हा एखादी गोष्ट परमोच्च अंशावर जाते तेव्हा त्याचा जो कोर असतो तो बाहेर काढतो. शुक्र परमोच्च अंशावर आल्यावर मीन राशीत फार वाईट फळं दिलेली आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये. कारण शुक्राचं कारकत्व हे मंत्रशास्त्र आहे. शुक्राचं कारकत्व हे साधनेचं आहे. तुम्हाला माहिती असेल शुक्राची गोष्ट आहे म्हणजे शुक्र हा हर्ट आहे. म्हणजे तो ते शिकवायचे त्याला मग गुरुला ते कसं ती जागा मिळाली देवांच्या ऋषींची म्हणून तो तो दुखावला गेला आणि म्हणून त्यांनी असुरांच्या म्हणजे गुरुचं पद स्वीकारलं होतं की जेव्हा तर शुक्र हा गुरुपेक्षा मंत्र साधनेमध्ये उच्च धरला जातो ज्ञानाच्या मध्ये. म्हणजे जे मंत्रशास्त्र हे अनुभूतीची घटना आहे. गुरुचं मंत्रशास्त्र हे पुस्तकी आहे. शुक्राचं मंत्रशास्त्र हे अनुभूतीचं आहे. परंतु ते काय फेवरेटिझम झालं म्हणून त्याला मिळालं आणि शुक्राने चिडून जाऊन मग असुरांची ती काय हे सगळी केली असेल. तर जेव्हा शुक्र कोर उच्चीचा होतो तेव्हा तो मंत्र साधना मंत्र सामर्थ्य त्याचा जो कोर आहे त्याच्यामध्ये तो त्याला एवढी गती देईल. तर मग राहिलेले जे 2 भाग आहेत तुमच्या मॅरिड लाईफ मधले त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी उणीव 1001% जाणवते. म्हणजे ते सर्वसाधारण उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी बघितलं म्हणजे यांचे शुक्र बहुतांशी उच्चीचे असतील म्हणून ते तिथे जातात. तर बहुतांश जणांची मॅरिड लाईफ ही डिव्हॅस्टेटेड असतात. 4 लग्न झाली आहेत, लग्न झालीच नाहीये, तामुक आहे, तमुक आहे, बरेच प्रकार त्यात होत असतात. पण जेव्हा परमोच्च अवस्था ग्रह त्याची बाहेर काढतो तेव्हा त्याचा कोर गुणधर्म तुमच्यावर टाकतो. म्हणून एखादं तर उच्च परमोच्च अंश वापरायचे कसे म्हणजे जो त्या अवस्थेकडे जात आहे जो त्या अवस्थेत परमोच्च बसलेला आहे आणि जो ती अवस्था पार करून खाली उतरलेला आहे. एक वेळ तो खाली उतरलेला ग्रह व्यावहारिक जीवनात जास्त बरा. पण तो परमोच्च अंशावरचा ग्रह बऱ्याच वेळी काही ठिकाणी तुम्हाला तो त्रासदायक ठरतो. असं बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेला. म्हणजे श्रद्धा नाईक यांनी आता हँड रेस हो, केलेला आहे. बरोबर.
तर मला विचारायचंय की आपण जसं गुरुचं शुभत्व हे केलं, तसं शनी आणि मंगळाचं त्या दृष्टीचं काय? 3 दृष्टी आहेत त्याचं काय हे आहे? तर याचे सुद्धा आपण काय डिस्कशन बोलू करता शकतो येईल. त्याच्याबद्दल? प्रत्येकाला मंगळाला सुद्धा अर्थ आहे. मंगळाची 4थ्या दृष्टीचा वेगळा हा. अर्थ आहे, 8व्या दृष्टीचा वेगळा अर्थ आहे. 4थी दृष्टी ही म्हणजे सरांनी म्हणत आधीच ते हो 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 संकल्पनात्मक आहे. हो आता मंगळाची मेष राशी आहे. मेष राशीत मंगळ म्हणत तुम्ही सगळ्यात जास्त प्रोटेक्टिव्ह आहे 4थी दृष्टी. का? तर 4थ स्थान हा. आई, तुमचं घर, अतिशय प्रोटेक्टिव्ह दृष्टी असते ती. म्हणजे त्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह असू शकता. म्हणजे प्रोटेक्शनची भावना जास्त असते त्याच्यामुळे, खूप जास्त. सप्तम दृष्टी ही डायरेक्ट समोर पडलेली असते. हम्म. ती थोडीशी अग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे तुमचं तिथे काय म्हणतात आताताईपणा तिथे तुम्हाला जास्त जाणवायला लागतो. आणि अष्टम स्थान हे बेधडक गोष्टी म्हणजे गूढ आहे ती दृष्टी. म्हणजे गूढ दृष्टी म्हणजे अष्टम स्थानच मूळ गूढतेच आहे. रिसर्च आहे म्हणजे खोलात म्हणजे अननोन टेरिटरीमध्ये जर तुम्हाला म्हणजे जिथे मंगळ 8वी दृष्टी टाकतो त्या गोष्टी दर्शवलेल्या ज्या असतात पत्रिकेत तिथे माणूस तो उडी मारायला घाबरत नाही जरी ती वाट माहिती नसली पुढे तरी सुद्धा कारण ते स्थानच मूळ गूढतेच आहे. तर त्या 3 दृष्टीचा असा अर्थ आहे. तर ते तुम्ही मूळ त्रिकोण राशीत तो ग्रह मांडला की तुम्हाला त्याचे अर्थ लावता येतात. मूळ ती पद्धत आपल्याला माहिती पाहिजे. पण सोपेपणाने शिकायचं म्हणजे काय किंवा तर मंगळ जिथे बसलेला आहे जिथून 8वी दृष्टी त्यांनी जिथे टाकलेली आहे त्या बाबतीत डेअरिंग करायला माणूस घाबरत नाही. सरळ सरळ सांगायचं तर. कर्म शनीची 10वी दृष्टी कर्म. शनी म्हणजे आता त्याला वक्रदृष्टी म्हणतात. वक्रदृष्टी का म्हणतात? कारण शनी तिथे तुम्हाला मुभास देत नाही. तिथे तुम्हाला कामचुकारपणा करता येतच नाही. शनीनी 10वी दृष्टी जिथे टाकली मकर म्हणजे मरकर. मरकर काम करो उदर. काही झालं तरी तिथलं कर्म तुम्हाला चुकवता येणार नाही म्हणजे नाही. म्हणून ती दृष्टी आवाज म्हणजे आवाज आवाज तुमचा म्यूट झालाय. तुम्ही म्यूट झालाय का बघा. हॅलो. हा बरोबर बोला. आता येतोय का आवाज? हो येतोय. म्हणजे 10व्या दृष्टी का 10 आकडा लक्षात ठेवा. 10 म्हणजे कुठलं स्थान? कर्मस्थान. बरोबर? कर्मस्थान. हो. 10वी दृष्टी म्हणजे कर्माची दृष्टी. आणि तुम्ही स्वतःची पत्रिका बघा आज. शनीने 10वी दृष्टी जिथे टाकली आहे तिथलं कर्म तुम्हाला चुकलेलं नाही हे तुम्हाला लक्षात येईल. चुकू शकत नाही तुम्ही ते कर्म काहीही झालं तरी. कारण 10वी दृष्टी त्या 10व्या दृष्टीचा अर्थच तो आहे. मुळात अतिशय साधा एक नियम म्हणजे वापरायचं कसं सोपेपणाने ज्ञान. मी काय करावं आयुष्यामध्ये? दशम स्थान आपल्याला माहितीये कर्मस्थान आहे. आपण त्याचं सोर्स ऑफ इन्कम बघतो. कर्माचा मालक कोण आहे? तिथे दशम स्थानाचा मालक मूळ पत्रिकेत शनी आहे. शनी शनी. 10वी दृष्टी जिथे शनीने 10वी दृष्टी जिथे टाकलेली आहे ते काम तुम्ही करू शकता. कारण मुळातच कर्माचा मालकच शनी आहे. आणि कर्मफळाचा मालक सुद्धा शनी आहे. म्हणजे त्याला कारकत्व देऊ द्यात ते बुधाकडे देऊ द्यात अजून कुणाकडे देऊ द्यात. पण मूळ कर्म प्रवृत्त करणारा शनी आणि त्याचं फळ देणारा सुद्धा शनी. 10 आणि 11 त्याला उगीच दिले नाहीये. तर त्याच्यामुळे शनीने 10वी दृष्टी जिथे टाकली तिथलं कर्म तुम्हाला चुकवता येत नाही. हा ह्या 10 आकड्याचा आवाज गेला सर. हा नाही हा मला असं वाटतंय की मायक्रोफोन चार्ज करून ठेवण्याची माझी सवय आता बर गेलेली बर आहे. हा नाही. आता येतोय पण आता बोलताय येतोय. ठीक आहे आता येईल कदाचित. तर तिथे तिसरी शनी लाभस्थानात असेल आणि त्यांनी तिसरी दृष्टी तुमच्या लग्नी टाकते. 3 म्हणजे कम्युनिकेशन. आणि लग्नी जर एखादा पापग्रह नसेल आणि शनीची म्हणजे लाभस्थानातला शनी चांगला धरला जातो. लाभस्थानात सर्व ग्रह चांगले धरले जातात. तर एक्स्ट्रीमली गुड ओरेटर. कारण 3 म्हणजे कम्युनिकेशन. 3 म्हणजे मिथुन रास म्हणजेच बुध म्हणजेच तो शनीचा मित्र
म्हणून तिसरी दृष्टी शनी जिथे टाकतो तिथे तुम्हाला फार छान तुम्हाला तो प्रयत्नांनी एफर्ट्सनी रिझल्ट देऊ शकतो. कारण तिसऱ्या दृष्टीमध्ये त्याची मित्रत्व लपलेलं आहे. कारण 3 हा आकडाच मुळात बुधाच्या राशीचा आहे. तो शनी त्या आकारांना फार महत्व आहे. म्हणजे आपण कुठेही गेलं तरी ती कालपुरुषाचा कुंडलीत त्याचं पोझिशन काय आहे हे सोडायचं नाही. हे जाणून घेणं म्हणजे ज्योतिष सुलभतेने शिकणं. म्हणजे आता आपण जेवढं काही बोललो हे सर्व नियम अतिशय म्हणजे ग्रहण आपण ना योग बोलतोय, ना दृष्टी, ना कुठलेही कॉम्प्लिकेटेड, ना केंद्र योग, ना अनफा योग, ना सुनफा, ना धर्मकर्माधिपती योग, ना अजून कुठला योग, काहीही नाही बोलत आहे. फाउंडेशनल राशीचे एलिमेंट वापरून मागचा अर्धा तास आपण फक्त बोलतोय त्याच्यावर. आणि हे तुम्ही अतिशय कुणीही आत्ता सुद्धा पत्रिका स्क्रीनवर आणली तर ती गोष्ट व्हेरीफाय होऊ शकते, एवढी ती कन्फर्म्ड आहे. कारण नाही तर पराशर ऋषींचं भविष्य खोटं होईल ना. त्यांनी सगळे जे लिहून ठेवले ते ते बरोबर. होणार नाही. आपल्याला लावत असताना आपल्या न्यूरॉन्सला मर्यादा येतात. बाकी ती गोष्ट खूप अगदी म्हणजे बऱ्याच पत्रिकांवर मी लावून मागच्या 3-4 महिन्यामध्ये पाहत होतो आणि ती खूप छान पद्धतीने बऱ्याच वेळा खूप मोठं प्रिडिक्शन करण्यापेक्षा सुद्धा या साध्या साध्या गोष्टी समोरच्या व्यक्तीबद्दल इतक्या सहजतेने जाणून घेण्यात सुद्धा तुम्हाला जो आनंद मिळतो तर ते तर कुणीतरी लिहिलंय म्हणजे की 10वी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. मी काउन्सिलिंग करतो आणि स्त्री वर्ग क्लायंट जास्त आहेत. अच्छा. बिझनेस आहे. दशमाचं दशम स्थान आहे. स्टोअर हाऊस आहे ते तुमच्या कर्माचं स्टोअर हाऊस आहे. म्हणजे सप्तम स्थानाला लोक मारक स्थान वगैरे बरंच काही म्हणतात. ते जरी असलं तरी एक लक्षात घ्या, सप्तम स्थान हे दशमाचं दशम आहे. म्हणजे कर्माचं कर्म आणि चतुर्थाचं चतुर्थ आहे. म्हणजे सुखाचं सुख. एवढं ते महत्वाचं हाऊस आहे. घर आहे ते. म्हणजे कुठल्याही भावात भावांचा नियम हा स्टोअर हाऊस म्हणून असतो. म्हणजे जेव्हा तुमचं मेन जसं रिझर्व्ह टाकी लागते ना पेट्रोलची, एक अर्धा लिटर राहिलं की ते जेव्हा तुमचं बॅलन्स संपतं दशम स्थानाचं किंवा तेव्हा स्टोअर हाऊस दशमाचं दशम तर रिझर्व्ह टाकी काढतो. त्याच्यामुळे सप्तम स्थान चांगलं असणं इन एनी केस तसं फार महत्वाचंच आहे आयुष्यामध्ये. सुख सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे दशमाचे दशम आणि चतुर्थाचे चतुर्थ एवढं मोठं कारकत्व सप्तमाला दिलंय. मग त्याला केवळ मारक स्थान म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकत नाही. माणूस घरी बसला तर बायकोची नोकरी चालू पाहिजे सप्तम स्थान. तर त्याच्यामुळे हेच म्हणजे हे साधे गोष्टी साध्याच आहेत. पण फाउंडेशनल इलिमेंटवर जेवढा भर आपल्याला शिकताना द्यायला पाहिजे असतो म्हणजे आणि तर असं आपल्याला जाणवतं की क्लासेस कसं असतं की शिकवत असताना जो पेस आहे तो कित्येक वेळा या गोष्टींवर एवढा एम्फोसिस देता येत नाही शिकवताना. तर त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आज आपण सर्व चर्चा केली अतिशय साध्या साध्या थोडासा लॉंग ड्युरेशन मध्ये संतपणे सावकाशपणे फाउंडेशनल इलेमेंट क्लिअर करत करत आपल्याला काही एखादा क्लास बरोबर घेता येऊ बरोबर शकेल का याची चाचपणी आम्ही करतो आहोत. बरोबर. अर्थात सर्वात महत्वाचा एक बाब कारण मला ट्रॅव्हल खूप असल्यामुळे मला ते जर आपल्याला क्लासेस घ्यायचा असेल तर मला पुढच्या 6 महिन्याचं ते सगळं ब्लॉक मला ते करावे लागतील. तशी अनाउन्समेंट आम्ही ग्रुपवर नक्की करू. त्या क्लासचं नाव सुलभ आणि ज्योतिष असावं असं सरांनी सुचवलेलं आहे आणि ती क्लासची जबाबदारी सरांनी माझ्यावर टाकलेली आहे. यावेळी हो, हो. मी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असेल पण क्लास यावेळी तुम्ही पूर्णपणे घ्या असं त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे आज मागचे 6 वर्ष झाली मी सरांसोबत शिकवतोय परंतु त्यांची अनुमती आता मला मिळाली की तुम्ही आता इंडिपेंडंट एखादा क्लास घेऊ शकाल असं मला वाटतं तर तुम्ही ते घ्या. तर यावेळेस ती जबाबदारी पेलता येईल का हे मी त्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. त्याचे डिटेल्स माझ्यातर्फे किंवा शीतल कोष्टी आहेत किंवा सर स्वतः ग्रुपवर टाकतील. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं ठेवणार आहे. मला तो क्लास पेस आउट म्हणजे हे 3 महिन्यात संपवायचा मग 6 महिन्यात संपवायचा मग 22 क्लास असं अशा पद्धतीने मला तो शिकवायचा नाहीये. थोडं थोडं शिकावं, छान सुलभतेने शिकावं, ऍप्लिकेशन ओरिएंटेड शिकावं. मग त्याचं ड्युरेशन मग 6 महिने असू द्या, 9 महिने असू द्या किंवा वर्षभर असू द्या ते माहिती नाहीये. वी विल हॅव टू फोकस ऑन अंडरस्टँडिंग द सब्जेक्ट फंडामेंटली. तर तशा पद्धतीची काही आखणी करता येईल का याच्यावर आम्ही सध्या चर्चा करत आहोत. जर आमचं काही ठरलं तर तर आम्ही मुख्य तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगून ठेवतो की तुम्ही ना असं एक अनुक्रमणिका तयार करा की तुम्ही आता खूप सोपेपणाने खूप छान गोष्टी सांगितल्यात. तर क्लासमध्ये जे आपण काय काय अनुक्रमणिकेने घेऊ शकू एक सोपेपणाने आणि ते उपयुक्त कसं करू शकू ह्याचा अंदाज आपल्या सिलेबसमध्ये क्लासच्या असं तुम्ही ती मांडणी करा. कारण यावेळेला जबाबदारी सगळी ए टू झेड तुमच्यावरच आहे. त्यावेळी तुम्ही ती मांडणी करा. हे क्लासला यायची इच्छा असेल
तर त्याला इन ऍडव्हान्स माहिती पाहिजे की कुठल्या गोष्टी सोपेपणाने आणि उपयुक्तपणाने मी शिकणार आहे, असं तुम्ही सिलेबस डिफाईन करा आणि छानच तुमचं उत्तमच होईल. कारण आताही तुम्ही त्याचं सुरुवात करून दिली ती अप्रतिम करून दिलेली आहे, हे नक्की. आणि एकच फक्त विनंती आहे की ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा व्यवस्थित चांगला अभ्यास आहे, जे कॉन्फिडंट आहे की त्यांचे फंडामेंटल्स पूर्णपणे क्लिअर झाले, त्यांनी हा क्लास स्किप करावा. कारण का हा क्लास मी तुम्हाला ज्योतिष काहीही माहिती नाहीये असं या म्हणजे ॲझम्पशनवर तो मी रन करणार आहे. त्याच्यामुळे जर इफ यू आर कॉन्फिडंट दॅट यू हॅव क्लिअर्ड युअर फंडामेंटल्स कम्प्लिटली अँड यू आर एबल टू अप्लाय देम सिमलेसली अक्रॉस ऑल दी पॅरामीटर्स, म्हणजे तुम्ही क्लास अटेंड करू नका. म्हणजे तुम्ही तो वेळ तुमच्या सरावासाठी वापरा किंवा सरांचे ॲडव्हान्स क्लासेस दुसरे असतात त्याच्यासाठी तुम्ही तो वापरू शकता. बरेचसे ॲडव्हान्स विषयाचे क्लासेस सरांनी ऑलरेडी घेतलेले आहेत, तो अभ्यास करा. परंतु अतिशय नवख्या लोकांसाठी म्हणजे अतिशय ज्योतिष पासून शिकायचं आहे किंवा बऱ्याच वेळेला आपण एखादा सब्जेक्ट पुन्हा एकदा शिकायला सुरुवात करतो अझ्युमिंग की बाबा मी काही आतापर्यंत शिकलोच नाहीये, असं जर असेल तरच तुम्ही या क्लासला करा. म्हणजे ते डिस्क्लेमर मी आधीच देऊ इच्छितो, सो दॅट यू आर नॉट डिसअपॉइंटेड वेन यू जॉईन दी क्लास. कारण हा सुलभ पद्धतीने अतिशय फाउंडेशन, जसं आज आपण अतिशय राशींवर, मग राशी फक्त 12 राशी मला 2 क्लासमध्ये संपवायच्यात हे बंधन मी पाळणार नाही. म्हणजे 12 राशी शिकवत असताना 10 क्लास लागले तर हरकत नाही, परंतु ती गोष्ट व्यवस्थितपणे प्रत्येकाला क्लासमधल्या ॲग्नॉस्टिक ऑफ व्हॉट देअर करंट लेवल इज ती कळली पाहिजे. त्याच्यावर माझा जास्त भर राहणार आहे, रादर दॅन अ फिक्स ड्युरेशन क्लास ज्याच्यामध्ये मला हे सगळं संपवायचं आहे, मग ते क्लासेस तितके झाले पाहिजेत वगैरे. अशा पद्धतीने ते रन न करण्याचा माझा यावेळी मानस आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करू, जर तुमचं ऑलरेडी कारण बऱ्याच जणांचा बराचसा अभ्यास झालेला आहे याची मला कल्पना आहे, आजही जे मिटिंगला आलेले आहेत त्यांचा. त्याच्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही या तयारीनिशी या की हे पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करण्याचा माझा या क्लासचा मानस आहे. तर त्याच्यातून तुम्हाला काही नक्की हाती लागेल, परंतु प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ती नवीनच असेल याची खात्री मी काय देऊ शकणार नाही, कारण नसणारच ती. कारण पण नवख्या लोकांसाठी ज्यांना ज्योतिष अतिशय साध्या भाषेत, सोप्या भाषेत, प्रॅक्टिकली त्याला जोड देऊन काही गोष्टींशी शिकायचं असेल तर त्यांना तुम्ही जरूर रेकमेंड करा. आणि पण माझ्या अध्ययनाचा एक इंडिपेंडन्स श्री गणेशा सरांच्या आशीर्वादाने मी आता करण्याचं ठरवलंय. तर तो पहिला प्रयत्न माझा यावर्षी जुलैमध्ये सुरू होईल, अशी पण मी आशा करतो आणि तुम्ही सर्वजण साथ द्याल अशी मला आशा आहे. बरं. आणि एक मी रिक्वेस्ट करेन की ज्यांना आमची पद्धती जे आमचे स्टुडंट आहेत पूर्वीचे, त्यांनी दुसऱ्या लोकांना की जे आमच्या संपर्कात आले नाहीत त्यांना हा क्लास म्हणजे सुलभतेने आम्ही शिकवतोय. कारण तुम्हाला एक गंमत सांगतो की आम्ही याला सुलभ सुलभ म्हणतोय ते इतरत्र शिकलेल्यांना खूप उपयुक्त वाटेल, खूप म्हणजे खूप जास्त. म्हणजे तुम्हाला मी खात्री देतो की ज्योतिषशास्त्री झालाय पण आमच्या संपर्कात नाही आलेला, ज्योतिष विचारत त्याला ते आवडेल क्लास आमचा, अतिशय आवडेल. त्यावेळी तुम्ही माझ्या आमच्या दोघांचे संपर्कात आलेत ना, त्यांनी ते परत जॉईन करायचं का तर रिस्क आहे, त्यात रिस्क आता म्हणून सर म्हणाले तशी तो डिस्क्लेमर आम्ही दिलाय. परंतु ज्यांना बाहेर इतरत्र शिकले त्यांना ते फार आवडेल सोपेपणाने शिकायला. तर त्यांना तुम्ही रेकमेंड करा की तुम्ही इकडे बघा काय करूया म्हणत तर नाही, पण रेकॉर्डिंग थांबूया. प्रश्न असतील तर